हाय, मी अनुया. वेलकम टू अनुया फीड्स. माझा आवडता सीझन आलाय. तुम्हाला माझ्या ड्रेसवरून आज लक्षात आलंच असेल, तो म्हणजे मँगोचा. तर आज आपण करतोय एक साधा घरगुती पण अत्यंत डिलिशियस असा मँगो केक. करूया सुरुवात. चला. मँगो केकसाठी आपण इथे घेतोय रवा, तूप, दही, साखर, मँगो पल्प, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, काजू आणि मनुका, दूध आणि मीठ. आपण इथे मँगो केकसाठी अर्धी वाटी साजूक तूप टाकून घेतोय. आता तूप आपलं थोडं गरम झालंय, अगदी फार उकळू नाही द्यायचं त्याला. ह्यात मी 1 वाटी रवा टाकते. बारीक रवा घेतला इथे मी. गॅस बारीक करून एक 5-6 मिनटं आपण हा गरम करायचं. जर अगदी 5-6 मिनटं, फार नाही. पाच मिनटं झालीत. मी आता गॅस बंद करून टाकते आणि हा तुपात रवा असाच आपण राहू देऊ. आता आपण साखर, दही आणि दूध हे बीट करून घेणार आहोत. इथे आपण आता साखर घेतोय. ही अर्धा कप साखर घेतली आहे मी. अर्धा कप दही आहे. 2 चमचे दूध इथे घेतोय. आता आपण हे छान बीट करून घेऊयात. आपला रवा आता इथे गार झालाय, म्हणजे असा थोडा कोमटच असला तरी चालतो. त्यात आपण टाकतोय पाऊण वाटी मँगो पल्प. छान मिक्स करून घेऊयात. हा केक तुम्ही केव्हाही करू शकता, कारण आंब्याच्या सीझनमध्ये जो आपण पल्प करून ठेवतो तर जनरली मँगो पल्प सगळ्यांकडेच असतो. त्यामुळे आपल्याला केव्हाही हा वर्षभरात केव्हाही केक करता येतो. मँगोचा पल्प करून तुम्ही जर फ्रीझरमध्ये ठेवला तर हा केक तुम्हाला वर्षभरात केव्हाही करता येतो. ह्या दह्याच्या मिश्रणात थोडं 1 चिमूटभर आपण मीठ टाकून घेऊया. प्रत्येक गोड पदार्थाला 1 चिमूटभर मीठ टाकलं की त्याला चव चांगली येते. आणि आता हा जो रवा आणि मँगो आपण एकत्र केला आहे ते आपण ह्याच्यात टाकून घेऊयात. तुम्ही इथे सायचं दही घेतलं तरी तो आणखीन रिच होतो हा केक आणि छान लागतो. साधं दही घेतलं तरी चालतं, पण जर साधं दही असलं तर 1-2 चमचे साय टाकायची त्याच्यात. साधारण 1 चमचा असा ह्याच्यात आपण काजू आणि मनुका. काजू आणि मनुका आपण 1-1 चमचा टाकतो ह्याच्यात, म्हणजे थोडंसं काळं पांढरं छान दिसतं. अवन प्रीहीट करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला अवन प्रीहीट होतोय तोपर्यंत मी हे तुपाने ग्रीस करून घेते, ज्याच्यात आपण केकचं टीन आहे त्याला. आणि हा केक आता आपण इथे अवनमध्ये करतोय, पण तुम्हाला जर अवन नसेल तुमच्याकडे तर हा तुम्ही फ्रायपॅनमध्ये करू शकता. फ्रायपॅनमध्ये त्याला 25 मिनटं तरी लागतात. 25 ते 30 मिनटात होतो तो. वरनं झाकण ठेवायचं आणि 15-20 मिनिटांनी परत तो टर्न करायचा, म्हणजे दोन्हीकडनं असा छान त्याला क्रस्ट येतो आणि असा गोल्डन दिसतो. इव्हन कुकरमध्येही तुम्हाला करता येतो तो, पण कुकरमध्ये असा तो क्रस्ट नाही येणार. फ्रायपॅनमध्ये जरा जास्त चांगला होतो. आपण इथे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकते. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकतो. बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा हा तुम्ही केकमध्ये अगदी म्हणजे अवनमध्ये केक जायच्या आधी टाकायचा. आधीपासून टाकून ठेवायचा नाही, नाही तर तो केक बसतो. आपण आता मोल्डमध्ये टाकून घेऊ. हा थोडंसं असं टॅप करूयात आपण, म्हणजे जर काय हवा वगैरे असेल तर निघून जाईल ती. आपला अवन आता प्रीहीट झाला आहे. त्याच्यामध्ये हे आपण 180 वरती साधारण 25 मिनिटासाठी ठेवूयात.
मस्त आपला मँगो केक इथे तयार झाला आहे आता. हा साधारण 22 मिनटं लागली ह्याला बेक व्हायला. आणि तुम्ही बघितलं त्याप्रमाणे मी त्याच्यात टूथपिक मोठी ती टाकून बघितलं, चेक केलं. साधारण त्याच्यावर काही ते केक आपला चिकटला नाही म्हणजे मग तो आपला तयार आहे असं समजायचं. 25 मिनटासाठी मी सेट केलं होतं पण 22 मिनटात झालं आहे. आंबा सीझन आला आहेच तर हा मँगो केक तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.